तयार करून आपण MMRDA ला त्याची जबाबदारी दिली होती। दुर्दैवाने नंतर सरकार बदललं, मग एक सरकार आलं, मग पुन्हा आमचं दुसरं सरकार आलं, पण या 5 वर्षात त्याच्यावर आपण कारवाई करू शकलो नाही, तो विषय मागे पडला। पण कैलास सत्यार्थीजींनी अतिशय सुंदर अशा प्रकारचं म्हणजे खऱ्या अर्थानं बालगृह हे बालकांकरता किंवा ते जे 18 वर्षाच्या आतले जे काही विधी संघर्षित बालकं आहेत, त्यांना गुन्हेगार नाही म्हणतात, विधी संघर्षित बालकं आहेत, त्यांच्याकरता करेक्शनल होम ते खरं असलं पाहिजे या दृष्टीनं तो आराखडा तयार केलेला आहे। मी सभागृहाला आश्वस्त करतो की पुन्हा त्याचा पाठपुरावा सुरू करून एक अतिशय आयडियल अशा प्रकारचं देशातलं बालसुधारगृह आपल्याला कसं करता येईल या संदर्भातला आपण प्रयत्न करू। अनेक वेळा आता हे जे काही बालसुधारगृह आहेत हे होम मिनिस्ट्रीच्या ऐवजी त्याच्यावर विशेष नियंत्रण आपलं महिला व बाल विकासचं आहे, कारण त्याला आपल्याला तुरुंग मानता येत नाही। त्यामुळे कधी कधी काय होतं की अशा प्रकारच्या याच्यात आता महिला बाल विकासमध्ये प्रायोरिटी दुसऱ्या गोष्टींना आहे, त्यामुळे कधी कधी अशा गोष्टी मागे पडतात। पण आता मला असं वाटतं की इट इज हाय टाइम आपल्याला त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। त्यामुळे या सभागृहाची जी भावना आहे ती भावना लक्षात घेऊन निश्चितपणे त्यानुरूप येत्या काळामध्ये आपण काम करू। आपण सगळ्यांनी ज्या सूचना दिलेल्या आहेत आणि मगाशी मी नार्वेकरजी आपल्याला जे विचारलं आपल्या कुठल्या जेलमध्ये जायचं आहे, कैदी म्हणून नाही विचारलं, आमदार म्हणून कुठल्या जेलची व्हिजिट करायची आहे मी सगळ्यांना विचारतोय। तिहार जेलची करायची आहे म्हणतात, तिहार जेलची व्हिजिट नाही करता येणार, तिथे मग तुम्हाला वेगळ्या पद्धतीने अल्काट्रासची ते आपल्याला ते घेऊन जाऊ शकतात, असं नाही आहे। सॅन फ्रान्सिस्कोला वगैरे त्यांचं तुम्हाला जलवा माहित नाही आहे। पण माननीय सभापती महोदय, सभागृहाने ज्या सूचना केल्या त्या सूचनांचा निश्चितपणे अवलंब या ठिकाणी केला जाईल आणि म्हणून हो होते की एक तर स्थलांतर करण्याच्या बाबतीत, कारण हे शहरामध्ये आलेले सर्व सहभागी एक मंडळामध्ये आपण 5 एकरची जागा पण आपण दिली होती, 2